रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये सर्वात हाय व्होल्टेज लढत असणार आहे ती गोळप जिल्हा परिषद गटामध्ये. कारण या ठिकाणी उद्धव ठाकरे सेनेनं आपला उमेदवार न देता थेट अपक्ष उमेदवाराला या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामुळं अपक्ष विरुद्ध शिवसेना अशी लढत जरी असली तरी पण महाराष्ट्रातील सर्वात सिनियर अपक्ष उमेदवार उदय बने या ठिकाणी निवडणूक रिंगणामध्ये असणार आहेत आणि त्यांच्यासमोर या ठिकाणी नंदकुमार मुरकर हे शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यांचं आव्हान असणार आहे. आपल्यासोबत स्वतः मुरकर सर आहेत. सर, काय सांगाल, अपक्ष उमेदवार रिंगणात पण तेवढीच तगडी लढत कसं बघता याच्याकडे? निश्चितच जरी ते अपक्ष म्हणून लढत असलेत आणि सिनियर असलेत तरीसुद्धा आपण कार्यकर्त्यांच्या फळीव आमची खूप मोठी अशी आहे, संघटना आहे आपली तिथे. मी स्वतः विभाग प्रमुख म्हणून इथे काम बघतो आहे शिवसेनेचा आणि त्याच्यामुळे आम्हाला ह्या निवडणुकीमध्ये यश मिळण्यात काहीच अडचण नाही. जेव्हा आम्ही निवडणूक डिक्लेअर झाली तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की शिवसेनेकडून कोणताही उमेदवार असला तरी त्याला तशीच प्रकारची कडवी लढत देऊन हा विजय आम्ही शिवसेनेकडे खेचून आणणार आहोत. बरोबर आहे. पण या ठिकाणी उद्धव ठाकरे सेनेनं आयत्या वेळी या ठिकाणी खेळी केली आणि अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. आपला उमेदवार कुठे उभा केलेला दिसत नाही. कसं बघता याच्याकडे? कारण का समोर उदय बने यांचा अनुभव बघितला तर जवळपास 8 ते 9 टर्म ते जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी राहिलेले पाहायला मिळतात. महाराष्ट्रातला असा इतिहास सांगतो की सर्वात सिनियर नेते जिल्हा परिषदमध्ये ते आहेत. नाही, जिल्हा परिषदमध्ये सिनियर नेते जरी असलेत तरी त्यांनी आत्ता उभाटाचं मशाल चिन्ह न घेता अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. त्याचं कारण एकच आहे की अन्य पक्षांना एकत्र करून किंवा नाराज असंतुष्ट माणसांना एकत्र करून ते आमच्या विरोधात निवडणूक लढू पाहत आहेत. आम्ही ही निवडणूक जिल्हा परिषदची आम्ही प्रथमच लढवतो आहोत, परंतु आमची आदरणीय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेलं विकासकाम आणि कार्यकर्त्यांची मजबूत असलेली फळी ह्याच्या जोरावर आणि थोरा मोठ्यांच्या आशीर्वादावर ही निवडणूक आम्ही यशस्वीरित्या पार करून इथे कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार आहोत. जी राजकीय समीकरणं खेळली गेलीत त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही? निश्चितच नाही, कारण हा शिवसेनेचा मुळातच बालेकिल्ला आहे. त्याच्यामुळे त्याचाही परिणाम काय होणार नाही. आणि आम्हीसुद्धा अहोरात्र दिवस रात्र आमचे कार्यकर्ते सगळे त्याच्यासाठी खूप परिश्रम करत आहेत आणि आजच्या परिस्थितीत आम्हाला खूप अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे. काय अजेंडा असेल विजयाचा आणि काय कसे प्रचाराचा हा असेल? नाही, आता आम्ही सुरुवातीला आधी वाडी वस्तीवर वार्डात बैठका घेतल्या आणि त्याच्यानंतर आता आम्ही दोन 3 दिवसापासून घरोघरी फिरून आपल्या मतदारांना आमची भूमिका पटवून देत आहोत. त्याचप्रमाणे आदरणीय सामंत साहेबांनी केलेली कामं, विकास कामं ही सुद्धा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहेत आणि विकास कामं खूप झालेली असल्यामुळे जनता किंवा मतदार हे आमच्यासोबतच राहणार आहेत. बरोबर आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरे सेनेनं जरी आयत्या वेळी राजकीय खेळी खेळली असली तरी पण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आपला विजय नक्की होईल असं नंदकुमार मुरकर हे शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यांनी या ठिकाणी आपलं मत मांडलेलं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.